महात्मा फुलेंचे जे सहकारी होते त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा वृत्त काढलं दीनबंधू म्हणून. तानुबाई बिर्जे ह्या दीनबंधूचे वृत्तपत्र होतं. या देशातल्याच नाही तर ज्या काळात परदेशात सुद्धा कोणी स्त्री संपादिका नव्हत्या त्या काळामध्ये तानुबाई बिर्जे यांनी दीनबंधू नावाचं वृत्तपत्र चालवलं. की पत्रकार नेमका कोण असतो? पत्रकार हा कायम वंचित, शोषित, पीडित अशा लोकांच्या बाजूने असला पाहिजे, हा अलिखित नियमच आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या महामूल्यांसाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या देहाचं बलिदान केलं त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. मूकनायकच्या 104व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्याचं जे पुनरुज्जीवन किंवा पुन्हा जन्म होतो आहे त्या मूकनायकाला आणि मूकनायक परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. विचारमंचकावर उपस्थित सभेचे अध्यक्ष आदरणीय वसंतदादा सरोदे सर, माझे मित्र आणि या देशातल्या लोकशाही पत्रकारितेचा चेहरा कमलेशजी सुतार, याचे संपादक तुषार गायकवाड, बाकी विचारमंचकावर उपस्थित इंगळे सर जे अगोदर पाहुणे बोलले ते, समोर उपस्थित ज्यांचा सन्मान झाला ते सगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनी. जेव्हा मला तुषारचा फोन आला पुण्यातनं की मला असं प्रकारचं एक मूकनायक नावाच्या याचं वर्धापन दिन साजरा करायचा आहे, मी एका क्षणाचा सुद्धा विचार न करता त्याला लगेच होकार दिला. याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी मूकनायकाचा जन्म झाला अशा पुण्याच्या ठिकाणी मूकनायकाचा पुन्हा एकदा एल्गार होत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची. मी मूकनायक असं म्हटलं याचं कारण असं आहे की कमलेशजी हा जो जानेवारी महिना आहे हा अत्यंत क्रांतिकारी महिना, प्रचंड क्रांतिकारी. तुम्हाला कदाचित माहीत नसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर 1877 मध्ये या देशांमध्ये दलित बहुजनांचा आवाज म्हणून महात्मा फुलेंचे जे सहकारी होते त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा वृत्त काढलं दीनबंधू म्हणून. आणि त्या दीनबंधू मध्ये या देशातल्या असणाऱ्या पददलित लोकांचे पहिले पत्रकार की गोपाळ बाबा वलंगकर म्हणून जे होते ते त्याच्यामध्ये पत्रकार म्हणून काम करत होते, त्याच्यामध्ये ते लिहित होते. त्यामुळे या ठिकाणी आपण पुढच्या वेळेस ज्यावेळेस मूकनायकचा कार्यक्रम करू त्यावेळेस इथे क्रांतीबा फुलेंच्या सोबत नारायण मेघाजी लोखंडे, त्यानंतर असणारे एक कृष्णराव भालेकर या सगळ्यांच्या सुद्धा तस्वीरा आणि सगळ्यात महत्वाची तस्वीर म्हणजे तानुबाई बिर्जेची लावली पाहिजे. तानुबाई बिर्जे ह्या दीनबंधूचे वृत्तपत्र होतं. या देशातल्याच नाही तर ज्या काळात परदेशात सुद्धा कोणी स्त्री संपादिका नव्हत्या त्या काळामध्ये तानुबाई बिर्जे यांनी दीनबंधू नावाचं वृत्तपत्र चालवलं. ते क्रांतीबा फुल्यांचं होतं, त्या क्रांतीबा फुल्यांचा वारसा होता. ह्या अशा पद्धतीने चालत असताना याच पुण्याच्या जवळ पुन्हा एकदा पत्रकारितेचा एक नवा हिरा उदयाला आला. त्याचं नाव म्हणजे शिवराम जानबा कांबळे. शिवराम जानबा कांबळेंनी या ठिकाणी अशा पद्धतीची पत्रकारिता केली की या देशातल्या मूकनायकांचा पहिला नायक जर कोण असेल, पत्रकारितेचा संपादक कोण असेल तर तो शिवराम जानबा कांबळे होता. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. शिवराम जानबा कांबळेचं किती मोठं वय म्हणजे एक कार्य होतं, त्याच्यासाठी एकट्याचं बोलायचं असेल तर मला कमीत कमी 1 तास लागतील फक्त शिवराम जानबा कांबळेंबद्दल बोलायचं असेल तर. पण गंमत अशी की त्यांचा सन्मान जो आहे कमलेशजी म्हणजे सयाजीराव गायकवाडांनी त्यांना आपल्या दरबारात बोलवलं आणि दरबारात बोलून त्यांचा सन्मान केला की तुम्ही जे काम करताय ते सगळ्यात महत्वाचं आणि मूलभूत काम आहे. त्यामुळे आपल्याला मूकनायक बोलत असताना मूकनायकाची पूर्वशिरी या ठिकाणी क्रांतीची पेरणी ज्या बापानं केली त्या क्रांतीबा फुल्यांना विसरता कामा नये. हा आपला इतिहास आहे आणि यातून बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकाची पायाभरणी केली. मूकनायकच्या संदर्भामध्ये अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल, परंतु मूकनायकाचं ज्यावेळेस सुरुवात झालं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही चळवळीला सुरुवात केलेली नव्हती. वर्तमानपत्र काढलं होतं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची सुरुवात ही बहिष्कृत भारत पासून झाली. त्यांच्यातले जर समजा तुम्ही लेख वाचले, त्याच्यानंतर समता, जनता आणि प्रबुद्ध भारत अशी ही जी काही मांडणी आहे, या मांडणीमध्ये आपल्याला आता पुढे जावं लागेल. कमलेजी आता आपल्याला मूकनायक आपण केलेला आहे. आपण त्याच्यानंतर बहिष्कृत भारताचा इतिहास लिहिलेला आहे. जनतेतून समतेकडून प्रबुद्ध भारताकडे गेलेलो आहे. पण आता आपल्याला वेगळ्या प्रकारचा लोकनायक बनण्याचा कार्यक्रम केला गेला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हे का सांगतोय मी? हे मी का सांगतोय याचं कारण असं आहे मित्रांनो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर त्यावेळेस एक विशिष्ट फोकस होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका क्लिअर होती. त्यांनी त्यांच्या असणाऱ्या वृत्तपत्रातून स्पष्टपणे सांगितलेली आहे की मी कशासाठी पत्र काढतोय, मी कशासाठी बोलतोय, मी कशासाठी लिहितोय, मी कशासाठी आंदोलन करतोय, याच्या संदर्भातली त्यांची भूमिका अतिशय सुस्पष्ट होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकानंतर आता 104व्या वर्षामध्ये आपण उभे आहोत. आणि 104व्या वर्षामध्ये ज्यावेळेस उभा असतो त्यावेळेस मी मागे वळून बघतो. पत्रकाराला असं बोललं जातं की पत्रकाराची व्याख्या करताना असं म्हटलं जातं की पत्रकार नेमका कोण असतो. तर पत्रकाराचं एक चित्र, एक रूप रेखाटलं जातं. त्याचा अर्थ असा असतो की पत्रकाराच्या एका हातामध्ये दिवा असला पाहिजे आणि दुसऱ्या हातामध्ये आरसा असला पाहिजे. दिवा जिथे अंधार असेल तिथे प्रकाश केला गेला पाहिजे आणि जिथे कुठेतरी भ्रष्टाचार असेल त्याला त्याचा चेहरा दाखवला पाहिजे. ती खरी पत्रकारिता असते. पण आता कुठे पत्रकारिता? आता पत्रकारिता कुठे आहे? मला असं वाटतं की मी ज्या काळात पत्रकारिता केली त्याच्या अगोदर पासूनच जवळपास मला आठवतं की 1993ला या देशातल्या असणाऱ्या टाइम्स ऑफ इंडिया नावाच्या ग्रुपच्या संपादकानं स्पष्टपणे एक प्रकारे सांगितलं होतं. त्याने काय सांगितलं? नाऊ वी आर नॉट इन अ बिझनेस ऑफ जर्नलिझम, वी आर इन अ बिझनेस ऑफ इन्फो एंटरटेनमेंट. आम्ही माहिती आणि मनोरंजनाच्या धंद्यामध्ये आहोत. आम्ही काही सैनिक नाही आहोत, आम्ही काही लढवाई नाही. चेहरा सैनिकाचा लावायचा पण काम मात्र दलालाचं करायचं. ही पत्रकारिता तेव्हापासून सुरू झाली. हे तेव्हापासून अधोगतीला जे सुरू झाली त्याचं कारण तुम्हाला आज असं दिसतंय की पत्रकार हा अँटी इस्टॅब्लिशमेंट असला पाहिजे. पत्रकार हा कायम वंचित, शोषित, पीडित अशा लोकांच्या बाजूने असला पाहिजे. हा अलिखित नियमच आहे. तो का आहे? ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांच्याकडे ताकद आहे, ज्यांच्याकडे शक्ती आहे ते तर आपल्यासाठी न्याय कसाही मिळवतील. त्यांच्यासाठी न्यायासाठी लढण्यात काय करतील? त्यांच्यासाठी कुठल्या पद्धतीने न्याय लढवणार आहात? खऱ्या अर्थानं आवाज जो असतो तो या शोषित, पीडित, वंचित घटकांचा जो करतो अँटी इस्टॅब्लिशमेंट. आणि मग त्यामुळे काय झालेलं आहे की एकूणच पत्रकारितेच्या हिशोबाने तुम्ही जर पाहिलं की मी ज्यावेळेस पत्रकारितेच्या आकर्षणामध्ये होतो त्या काळामध्ये मी धावत धावत जाऊन कुठली काही मराठवाडा बघायचो की आनंद भालेकरांनी काय लिहिलंय का. मी धावत धावत जाऊन काही इंग्लिश वृत्तपत्रांचे अग्रलेख वाचायचो की त्याची काही भूमिका आहे का. आता कुठे भूमिका? आता तुमची भूमिका ही टीव्हीवर दिसणाऱ्या 10 सेकंदाची बातमी. काल परवा एक किस्सा घडला. माझा मित्र माझ्याशी बोलत होता. माझा मित्र बोलत असताना तो असं म्हणाला, आम्ही त्याच्या दिवाणखान्यात बसलो असताना तो असं म्हणाला की माझ्या घरामध्ये नाही का माझी मिसेस मालिका बघत असते पण मी मात्र नाही का न्यूज बघत असतो. माझी मिसेस जी आहे ती मालिका बघत असते आणि मी मात्र न्यूज बघत असतो. मी त्याला म्हटलं त्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे म्हटलं मित्रा की तुझ्या मिसेसला माहिती आहे की ती जी मालिका बघते ती फेक आहे, तिला तिची कल्पना आहे. पण तुझी बातमी बघतो आहे त्या बातमीमध्ये कधी मालिका सुरू होईल याची काही गॅरंटी देशील का? त्यामुळे एकंदरीतच पत्रकारितेचा तारू जो आहे तो अशा पद्धतीनं चाललेला आहे. आपल्याकडे जगामध्ये एक संस्था आहे जागतिक, जर्नलिस्ट म्हणजे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची जी संस्था आहे ती जगामध्ये सर्वे करते की या देशातल्या असणाऱ्या या जगामध्ये
कुठल्या देशामध्ये कुठल्या प्रकारची पत्रकारिता आहे, कुठल्या प्रकारची पत्रकारिता आहे, आणि त्याचं असणारं ती एक प्रकारे अनुक्रमण देत असतो. आपल्या देशातल्या पत्रकारितेच्या संदर्भात तुम्हाला सांगायचं असेल की 180 देशांपैकी आपल्या देशातल्या पत्रकारितेचा नंबर 161वा आहे. आणि मग आपल्या खाली सोमालिया, अमुक तमुक अशा प्रकारचे आपल्यापेक्षा चांगली पत्रकारिता पाकिस्तानमध्ये होतं असा अहवाल आहे, श्रीलंकेमध्ये होते असं कळतंय. म्हणजे पत्रकारितेच्या संदर्भामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि याच्यामध्ये एक मूकनायक पुण्यातून उभा राहतो. वास्तविकता क्रांतीसाठी खूप काही गर्दी लागत नाही, माझा असा अनुभव आहे. जगातल्या क्रांतींचा मी अभ्यास केल्याच्या नंतर असं बघतो कि बहुत गर्दी जहां होती है वहां झुंड होती है, और झुंड की कोई दिशा नहीं होती है, और दिशाहीन आदमी कोई क्रांती नहीं कर सकता. क्रांतीसाठी एक माणूस, 4 माणसं, 15 माणसं खूप झाली. मी स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास केला आणि त्याची यादी संपूर्ण पाहिली. ज्या काळामध्ये भारताची लोकसंख्या जवळपास 25 कोटीच्या जवळपास होती, त्या काळात या देशामध्ये फक्त 15,000 स्वातंत्र्य सैनिक होते. यू जस्ट टेक द पर्सेंटेज ऑफ दिस. तुम्ही याचं पर्सेंटेज काढा, किती टक्के लोक क्रांती करायला होते. त्यामुळे अंधार कितीही असू देत, कितीही दुश्मन असू देत. पहिल्यांदा मी खूप लोकल वृत्तपत्रांबद्दल बोलायचो कमलेशजी, छोट्या छोट्या असणाऱ्या पीत पत्रकारितेबद्दल. किंवा आमचे मित्र होते सामनाचे, ते असं म्हणायचे की काही दिवसांनी नाही का स्टँडवरती, रेल्वे स्टेशनवरती असे बोर्ड लागले जातील की जिथे म्हणजे खिसे कापून पासून सावधान असतं, तिथे पत्रकारांपासून सावधान राहा असे बोर्ड लावायची वेळ येईल. आता मी त्यांच्याबद्दल बोलत नाही बिचाऱ्यांसाठी. याचं कारण असं आहे की कोब्रा पोस्टनी या देशातल्या प्रत्येक चॅनल किती भ्रष्ट आहे, किती पैसे खाते, कशा पद्धतीने पैसे खाते, हे तुम्हाला तुमच्या टीव्हीवरती लाईव्ह दाखवलेलं आहे. लाईव्ह दाखवलेलं आहे. त्यातनं कुठलंच चॅनल हे त्याच्यामध्ये अपवाद नाहीये. त्यामुळे पत्रकारितेच्या संदर्भातला आपण नव्यानं विचार करायला पाहिजे. तुम्हाला मूकनायक पासून जननायक जर बनायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पद्धतीचं नवं माध्यम उभं करावं लागणार आहे. आम्ही बघतो सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीनं. आम्ही पत्रकारितेमध्ये असतो. मी मेनस्ट्रीम मीडियामध्ये हिंदुस्तान टाइम्सला होतो, IBN लोकमतला होतो, वेगवेगळ्या मेनस्ट्रीम मीडियातल्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या. पण आता एखाद्या अर्थानं अँटी इस्टॅब्लिशमेंट जी पत्रकारितेची भूमिका होती, ते आता सगळेच्या सगळे इस्टॅब्लिशमेंटच्या बाजूनी राहिलेले पत्रकार आहेत. आणि इस्टॅब्लिशच्या बाजून तुम्ही असं म्हणतात, आता खूप लोक बोलतात की पत्रकारांवरती दबाव आहे, पत्रकारांना काहीतरी धमक्या आहेत, पत्रकार असं काय, असं काहीही नाही. मला नाही वाटत अशी काय धमकी बिमकी. मी तुमच्या समोर आहे, माझी तुमच्या समोर आहेत, कमलेशजी समोर आहेत, अनेक लोक समोर आहेत, आमचे अनेक मित्र महाराष्ट्रातून आणि देशातून तमाम ठिकाणावरून आम्ही या व्यवस्थेच्या समोर उभे आहोत. आम्ही नाही भीत त्यांना, आम्ही बिलकुल भीत नाही त्यांना. याचं कारण असं आहे की मला तर विकायचंच नाहीये. आय एम नॉट फॉर सेल. अशा प्रकारची कपाळ्यावरती पट्टी आम्ही लावून चाललेलो आहे, तो कुणाच्या बापामध्ये आम्हाला विकत घेण्याची तयार. पण देश एकूणच चंगळवादामध्ये, आणि एकूण चंगळवादामध्ये असणाऱ्या देशामध्ये पत्रकार चंगळवादी झाला तर त्याला आपल्याला दोष देता येणार नाही. आणि आज नेमकं तेच झालेलं आहे. पत्रकाराला एसी हवी, पत्रकाराला गाडी हवी, पत्रकाराला बंगला हवा. पूर्वी खूप आजपासून किर्लोस्कर मध्ये एक लेख लिहिला होता माधव गडकरी. माधव गडकरी असं सामाजिक बांधिलकी म्हणून लिहिलं होतं. तर तेव्हा त्यांनी लिहिलं होतं की आमच्या पत्रकारांना पण श्रीमंत व्हायचंय, त्यांना सुद्धा नवी नवी स्वप्न पडतात, त्यांना सरकारच्या कोट्यातल्या घराचं स्वप्न पडतं, त्यांना गाडीचं स्वप्न पडतं, फार्म हाऊसचं स्वप्न पडतं. ग्रामीण मधल्या असणाऱ्या पत्रकारांना आपली कुठेतरी जीप असावी, आपली कुठेतरी डंपर कुठल्या तरी ठेकेदाराकडे लावलेलं असावं, अशी स्वप्न पडतात. हे त्या काळात लिहिलं होतं माधव गडकरींनी. याचं कारण असं आहे की लोकांनी पत्रकारितेची जबाबदारी जी आहे ती उद्योगपतींवरती टाकून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगली पत्रकारिता का करू शकले? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता हे लोक चालवत होते. महात्मा फुले चांगली पत्रकारिता का करू शकले? कारण महात्मा फुलेंची पत्रकारिता लोक चालवत होते, चळवळ लोक चालवत होते. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या पत्रकारितेची जबाबदारी उद्योगपतींकडे देतात
या देशातल्या प्रमुख घटना म्हणजे उद्योगपतींकडे एकेकाकडे 8-8, 10-10, 25-25, 40-40 चॅनल आहे. या देशामध्ये 1 लाख वृत्तपत्र निघतात आणि 300 वृत्तवाहिन्या आहेत. आणि या सगळ्या वृत्तवाहिन्या ज्या आहेत ते तुमच्या कुणाच्याही हित नाही. याचं कारण असं आहे की सत्तेचा एक नवा पॅटर्न झालेला आहे. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आता आपण बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशनची एक थेअरी मांडलेली आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीची. क्रांती आणि प्रतिक्रांतीची ही थेअरी मांडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुल्यांनी जी क्रांती केली त्याला आता प्रतिक्रांतीचं रूप देण्याचं चालू आहे. बरं हे काय येतं? या देशातल्या असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना, या देशातल्या असणाऱ्या उद्योगपतींना, या देशातल्या असणाऱ्या बड्या भांडवलदारांना या देशावरती आपला कब्जा हवा असतो. तो कब्जा इथल्या जमिनीवर हवा असतो, इथल्या मूलभूत असणाऱ्या खनिजावर हवा असतो, इथल्या पाण्यावर हवा असतो, इथल्या प्रत्येक गोष्टीवरती त्यांना कब्जा हवा असतो. आणि त्यासाठी ते व्यूहरचना करत असतात. आणि ही व्यूहरचना करत असताना आता तुम्हाला सांगतो की सत्तेचा एक नवा पॅटर्न आलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोकांची मतं, लोकांचे विषय, लोकांचे गोष्ट असं करायला जायचं. आता काय करायला जातंय की लोकांचे डोकं फिरवायचे. कंडिशनिंग द पीपल, वेपनायझेशन ऑफ जर्नलिझम, म्हणजे एकूणच माध्यमांचं हत्यार म्हणून वापर करायचं. मग मी चेहरा आहे किरण सोनवणे, किरण सोनवणेला विकत घ्या, त्याला जे काही पॅकेट असेल द्या, त्याला सांगा की आम्हाला जे पाहिजे तशा पद्धतीनं बोला, तशा पद्धतीची भाषा करायला लावा. वेपनायझेशन, मी हत्यार, आय एम द टूल, मी एक टूल बनणार. आणि आता जे सगळे बोलत नाहीये दे आर द जस्ट टूल इन द हँड्स ऑफ द इंडस्ट्रियलिस्ट. आणि मग नवा पॅटर्न काय आहे? या देशातल्या असणाऱ्या मोजक्या भांडवलदारांनी, या देशातल्या धर्मांधांनी, या देशातल्या असणाऱ्या राजकारण्यांनी, या देशातल्या असणाऱ्या कलावंतांनी, या देशातल्या असणाऱ्या लेखकांनी यांनी सगळे मिळून एक अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली गेली आहे की सर्वसामान्य माणसाच्या चेहरा फक्त दाखवायचा, कामं मात्र सगळीकडे करायची. याचा परिणाम काय झाला? आज असा परिणाम आहे की 1% लोकांकडे या देशातली असणारी 40% संपत्ती आहे आणि या देशातल्या 10% लोकांकडे 70% संपत्ती झालेली आहे. जर समजा पंजाबातल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी उठाव केला नसता तर तुम्ही तुमच्या जमिनीला सुद्धा मुकला असतात. उद्या तुमच्या हातात काहीच मिळालं नसतं. मग नवीन अजेंडा करायचा. नवीन अजेंडा काय करायचा? या देशामध्ये हिंदू राष्ट्र लावणार आहे. अरे भाई, मी कोण म्हणतं हिंदू? ज्या देशामध्ये चपरासी पासून तर पंतप्रधानांपर्यंत, पोलिसापासून तर प्रत्येक खात्यामध्ये हिंदूच आहेत ना, हिंदूच आहेत. 14.5% मुसलमान जर वगळले, मुस्लिम जर वगळले, तर सगळे सत्तेत तेच आहेत ना. या देशातल्या असणाऱ्या IAS अधिकाऱ्यांमध्ये कोण आहेत? या देशातल्या प्रशासनात कोण आहे? या देशातल्या जज मध्ये कोण आहे? या देशातल्या मंदिरामध्ये कोण आहे? अजून कुठल्या प्रकारचं? बरं चला, तर तुम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, काय तुमचा अजेंडा आहे सांगा. तुम्हाला घटना बदलायची आहे, चलो लेट्स स्पीक ऑन दिस. घटना बदलायची, काय बदलायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम वंचितांना जे अधिकार दिले त्याच्यापेक्षा जास्त काय तुम्ही देतात? आहे तुमच्यात हिंमत. पण मस्त इथल्या असणाऱ्या लोकांना, ज्यांची अक्कल गुडघ्यामध्ये आहेत, बिचारे श्रद्धेच्या नावानं मागे जातात, लुडबुड होतात आणि मग कुठल्या तरी असणाऱ्या ट्रॅप मध्ये अडकले जातात. तेव्हा त्यांना कळत नाही की ज्या वेळेस त्यांना जय श्रीरामची घोषणा केली जाते तेव्हा त्यावेळेस त्यांच्या मुलांचा रोजगार हिसकावला जातोय. ज्या वेळेस त्यांच्याकडून श्रीरामची घोषणा केली जाते त्यावेळेस त्यांच्या लोकांना, मुलांना सरकारी नोकरी लागते, तो उद्योग विकला जातोय. ज्या वेळेस तुमच्याकडून श्रीरामची घोषणा दिली जाते त्यावेळेस तुमच्या हातातून असणारे मूलभूत अधिकार खेचले जातात. ज्या वेळेस तुमच्याकडून श्रीरामची घटना दिली जाते त्यावेळेस तुमचं असणारं शिक्षणाचं, बिनकामाच्या शिक्षणाचं फी वाढवली जाते. झालं ना, रामलल्ला तर विराजमान झाले, संपली बेरोजगारी. आज 40% असणारं या देशामध्ये बेरोजगारीचा रेट आहे. कोण याच्याबद्दल बोलणारा? परवाच्या दिवशी प्रशांत भूषणांशी मी फोनवरून बोलत होतो. प्रशांत भूषणांचं नाव तुम्हाला माहिती असेल. प्रशांत भूषण असं म्हणाले की किरण जी, मैं पिछले तकरीबन 1.5 साल से इस बिहार में घूम रहा हूं
और हर एक आदमी से मैं पूछ रहा हूं कि तुम्हारे सवालात क्या है, तुम्हारी जरूरतें क्या है, तो तुम्हारी जरूरतें हमको बताओ. या देशातल्या लोकांच्या जरूरता काय? त्यांना रोजगार पाहिजे, पोटभर अन्न पाहिजे, त्यांच्या मुलाला शिक्षण पाहिजे, आजारी पाहिजे ते इलाज पाहिजे, हे सगळ्या गोष्टी सांगतात. पण जेव्हा मतदान येतं तेव्हा नॉन इश्यूवरती मतदान करतात. या देशातला असणारा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही इश्यूवरती बोलायला सुद्धा जय श्रीराम बोला तेव्हा सांगा किंवा जय श्रीराम माझ्या रोजगारीचं बोल. जय श्रीराम बोलायला सांगितलं बोला, त्याला विचारा की माझ्या शिक्षणाची फी कधी कमी होणार आहे. या प्रश्नांवरती जोपर्यंत तुम्ही बोलत नाहीत, तुम्ही मूकनायक झालेला आहात म्हणून आम्हाला हे मूकनायक काढावं लागतं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात सुद्धा लोक बोलत नव्हते, त्यामुळे त्यांनी मूकनायक काढलं. ही वस्तुस्थिती या देशात. काय हे सगळे आता कमलेश आहेत, आम्ही आहोत, तुषार आहेत, आम्हाला काय गरज आहे? आमचे असणाऱ्या IT सेलकडे प्रचंड नंबर आहेत त्यांचे. उद्या कदाचित मला पकडून टार्गेट करून कुठलं तरी करून गोळी घातली जाईल, जेलमध्ये टाकली जाईल, खोटं काम केलं जाईल, काही करू शकतात. कारण की तुम्ही आत्ता जर समजा चंदीगडचा निकाल पाहिला असेल, लोकशाही किती पुढे गेलेली आहे त्याचं उदाहरण तुम्हाला देतो. चंदीगडच्या महापौर पदाची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आले, त्यांना मिळून 20 मतं मिळाली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची एक उमेदवार होता, त्याला 13 मतं मिळाली. आता 20 मतं मिळाली आणि 13 मतं मिळाली, तर जिंकलं कोण? 20 वाले ना. पण नाही शक्य ते. लगेचच्या लगेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यातली 8 मतं बाद करून टाकली आणि भारतीय जनता पक्षाचा मेयर बसवला. याचं कारण असं आहे, तुम्ही डोळे उघडून बघत नाही, तुम्ही तुमच्या पायाजवळ बघता. आतापर्यंत दुश्मन जो होता तो सीमेच्या पार होता, तो पाकिस्तान होता, तो चीन असू शकतो, अजून काही अतिरेकी असू शकतात. आता दुश्मन तुम्हाला तुमच्या बाजूमध्ये आणून ठेवलेला आहे, तुमच्या बाजूला आणून ठेवलेला आहे. आता माणसाची ओळख करत असताना, बोलत असताना, कुठलाही माणूस त्याच्याशी बोलत असताना किरण सोनावणे सांगितलं तर लगेचच्या लगेच तो किरण सोनावणे म्हणजे नेमकं कोण? चेहऱ्यावरून तर काळा कलुटा दिसतोय, मसाल्यात कुठला तरी मातंग चर्मकार, कुठला तरी महार मांग असा काहीतरी असेल, पण तरी पण खात्री नाही. कारण की मराठ्यांमध्ये सुद्धा काळे कुळे, ब्राह्मणांमध्ये सुद्धा काळे कुळे असतात. आनंदवे नाही का ब्राह्मण सभेचा आता इथं असणारा, तो पण काळा कुळा आहे, माझ्यापेक्षाही काळा आहे, पाहिलं मी त्याला. आणि त्यामुळे आता रंगावरती पण सांगता येत नाही. बरं आता इथं मग विचारत, मग तुम्ही कुठले, तुमचं गाव कुठलं, आणि मग काय तुम्ही असं करा, तुम्ही बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरला जातात का असं विचारायचं. मी 6 डिसेंबरला गेलो आणि जात शोधायची. या देशातलं जात वास्तव आहे. 21व्या शतकामध्ये ज्यावेळेस आम्ही इतकं शिक्षण घेतोय, इतकं पुढे जातोय, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगती करतो असं सांगतोय, खरं म्हणजे ज्यावेळेस बराक ओबामा निवडून आले ना, त्यावेळेस कमलेशजी सगळ्या जगामध्ये असं विचार केलं जात होतं की आता ग्लोबल विलेज बनतोय. एक काळा मनुष्य ज्या पद्धतीनं तिथला असणारा मनुष्य, काळ्या वंशाचा मनुष्य एका जगातल्या असणाऱ्या मोठ्या लोकशाहीचा अध्यक्ष बनतोय. पण त्याच्यानंतरचा काळ बघा, डोनाल्ड ट्रम्प निवडून आलेला आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प म्हटला तर जगातल्या असणाऱ्या 60 देशांमध्ये आता राईट विंगर्स लोक आलेले आहेत. आणि राईट विंगर या देशातल्या असणाऱ्या गरीब, गोर गरीब पीडित लोकांवरती तुम्हाला त्याच्या संदर्भात राज्य करतं कसं येईल, हे फक्त जगलेच पाहिजे. तुम्हाला रोजगार देता येणार नाही, तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे नवीन उद्योग काढता येणार नाही. आता तर AI येतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, म्हणजे अजून सांगितलं आहे की जागतिक विद्वान जे लोक आहेत, आमचे मित्र आहेत, एक मोठे सोराब घासवाला म्हणून चांगले पत्रकार, त्यांनी सांगितलं की किरण इन कमिंग डेज देयर विल बी द मोर अनएम्प्लॉयमेंट ड्यू टू द AI. आर्टिफिशियल इंटेलिजन्सीमुळे तुमचे क्लर्क, ऑपरेटर, बिपरेटर हे सगळेच्या सगळे जाणार आहे. मग याच्यासाठी बोलणार का? याच्यातून तुम्हाला कोण वाचवणार? श्रद्धा ही एका स्तरापर्यंत असते, पण जेव्हा तुम्हाला कोरोना होतो ना, तेव्हा श्रद्धा वाचवत नाही, त्याच्याची लस घ्यावी लागते. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे वास्तव ज्यावेळेस प्रत्येक भारतीयाला कळेल त्यावेळेस धर्माच्या श्रद्धेबरोबर तो विज्ञानाची आणि ज्ञानाची पूजा करायला लागेल, प्रश्न विचारायला लागेल. मला दिली जाणारी ही पुस्तक, मला दिली जाणारी ही धर्मग्रंथ, मी प्रत्येक वेळी असं म्हणतो की या देशातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असेल तर या देशातला धर्म आहे. हा धर्म कधी सरळ लढायला शिकवत नाही. या देशातला धर्म या देशातल्या असणाऱ्या लोकांना कपटानं मारायला शिकवतो.
या देशातला धर्म, या देशातल्या लोकांना असणाऱ्या, तुम्ही पहा सगळ्या राक्षसांच्या कथा पहा, कुठल्याही पहा, कोणी धाडा आडून बार मारतो, कुणीतरी बाईचं रूप घेऊन बोलून त्याला हे करतो, कुणीतरी विष देऊन मारतो. या देशाचा इतिहास आहे बंधू आणि भगिनींनो, की या देशामध्ये ज्यानं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायासाठी प्रयत्न केला त्याचा खून केला गेलेला आहे. काढा यादी. एका ब्राह्मणाचं आणि मातंग समाजाचं लग्न लावलं म्हणून महात्मा बसवेश्वरांच्या शिवशरणांची कत्तल या देशामध्ये झाली. काढा पुरावा. या देशामध्ये रोहिदासानं या देशातल्या असणाऱ्या समान माणसांना एकत्रित आणण्याचा आणि समतेचा विचार सांगितला, त्याला आणि त्याच्या बायकोला मंदिरात आणून ठार मारले गेले. या देशामध्ये तुकाराम महाराजानं ज्या पद्धतीचे अभंग लिहिले त्याला इंद्रायणीमध्ये बुडवून मारला. ह्या सगळ्या गोष्टी कधी आपल्याला कळणार आहेत का? कळणार असेल तर तुम्ही उद्यापासून व्हाल. इथे तर मला असं वाटतं, मी सांगितलं की क्रांतीसाठी 10-15 लोकांची गरज असते. तुम्ही 2 जण जरी उभे राहिलात, कारण अंधारा कितना भी बड़ा हो, एक दिया जला जाए तो पूरी की पूरी कायनात बदल जाती है. किती का असेना अंधार, किती का असेना मोठी लोक, किती का असेना शक्ती, क्या करेगे जान से मारोगे, जान से मारोगे. त्या महात्मा गांधीला मारण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा झाला, प्रचंड मोठा झाला, की ते त्यांना अगदी मजबुरीनं कुठल्याही ठिकाणी जाताना घेऊन जावं लागतं त्याला. त्यामुळे बंधूंनी भगिनींनो, पूर्वी रात्र वैऱ्याची होती, आता दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. त्यामुळे दिवस वैऱ्याचा असताना आपण काय केलं गेलं पाहिजे? आपण असं केलं गेलं पाहिजे की जी माणसं लढत आहेत त्यांना एक फोन करून सांगितलं पाहिजे की बाबा रे, तू लढतोय, तुझी काळजी घे, मी तुझ्या सोबत आहे. हे जो मनुष्य प्रत्येक करेल तर त्या माणसाचं अतिशय मूठभर मात वाढेल आणि त्याच्यासोबत अनेक लोक तयार होतील. आम्ही मॅक्स महाराष्ट्र चालवतोय. आम्ही मॅक्स महाराष्ट्र चालवत असताना आमच्यावरती प्रचंड हल्ले झाले. आमचं 2000 जीबीचं असणारं जे संपूर्णच्या संपूर्ण मटेरियल होतं ते डिलीट करून टाकण्यात आले. आमच्या वेबसाईटवरती पोर्न क्लिप टाकण्यात आल्या. आमच्या संदर्भामध्ये आमचे अकाउंट हॅक केले गेले. आमचं अकाउंट डिलीट करून टाकून दिलं. पण आम्ही हरलो नाही. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मेनस्ट्रीम मीडियात ठेवलं नाही आम्हाला, आम्ही अल्टरनेट मीडिया काढला. तुम्ही तिथून आम्हाला हकवाल, आमचं तोंड तर आहे. आम्ही चौकात, माणसात, लोकात, भाऊ बहिणीत, विद्यार्थ्यात, प्रत्येकात जाऊन आम्ही पसरूया. प्रत्येकात जाऊन आम्ही आवाज करूया आणि सांगूया की ये जो सरदार है ये झूठा है, ये फेक है, ये इस देश के असणारे तमाम चंद लोगों का गुलाम और दलाल है. आम्ही बोलणार. तुम्ही मूर्ख लोकांना धर्माच्या नावावरती मूर्ख बनवू शकता. तुम्ही अर्धवट लोकांना त्या संदर्भामध्ये बोलू शकता. पण या देशातल्या 140 लोकांमध्ये आज सुद्धा तुमची लायकी ही फक्त 37% आहे. या देशातलं फक्त 37% मतदान तुमच्याकडे आहे. उरलेली लोक एकत्र उभी राहिली तर त्यांनी नुसतं थुकलं तरी तुम्ही वाढून जाल, इतकी आमची ताकद आहे. त्यामुळे आम्ही ठेम आहोत. त्यामुळे बंधू आणि भगिनींनो, मूकनायकच्या निमित्तानं तुम्हाला मी विनंती करेन की माझा मित्र, माझा लहान भाऊ तुषार गायकवाड या निमित्तानं नवा प्रयोग करतोय. उद्यापासून तो इथल्या असणाऱ्या जातीवाद्यांच्या रडारवर असणार आहे. त्याच्या संदर्भात तो लिहितो, बोलतो, त्याच्या संदर्भात त्याला लक्ष केलं जाणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की त्याला सगळ्या पद्धतीनं मदत करा आणि त्याच्यासोबत उभा राहा, हीच विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.